नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एक धक्कादायक बातमी समोर येते, एक धक्कादायक व्हिडिओ वाल्मिक कराड या प्रकरणातला, संतोष देशमुख या प्रकरणातला समोर येतोय, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकलाय। आतापर्यंत असला कुठला पुरावा हाती आला नव्हता। मी ती व्हिडिओ तुम्हाला शेवटी दाखवतो व्हिडिओच्या, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित राहतो की या 22 दिवस 20 दिवस वाल्मिक कराड आणि या बाकीच्यांना पोचलं ज्या लोकांनी, त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह का उभे केले जात नाहीत? त्यांना का प्रश्न विचारले जात नाहीत? का पोलीस यंत्रणेला दाबून ठेवले इतके दिवस? कशासाठी? हे प्रकरण दाबण्यासाठी दाबून ठेवलं। आणि मग कोण याच्या मागचा राजकीय हात होता? जो 20-22 दिवस म्हणजे जो वाल्मिक कराड आणि हे बाकीचे देवदर्शन करत होते ते पोलिसांना दिसलं नाही। आणि मी जसं काल म्हटलं की या सैफ अली खानला ज्या कोण तो बांगलादेशमधनं आलेला तो भडवा त्याने ज्याला मारलं, त्या सगळ्या गोष्टी लगेच रातोरात पोलिसांनी शोधून काढल्या। कुठून गेला, कसा गेला, सापळे रचून सगळे। पण हे पोलिसांच्या आळवंडीला राहिलेले हे तुम्हाला सापडले नाहीत? पुण्यामध्ये बसलेले तुम्हाला सापडले नाहीत? आळंदीला काय जात आहेत, उज्जैन काय करतायत? ही सगळी आरोपीन, ही सगळी लोक सापडत नाहीत। हा वाल्मिक कराड एका गाडीतून येतो सरेंडर करायला, त्याच्यानंतर तो व्हिडिओ बनवून सांगतो की मी दोषी असेल तर मला हे करा, आणि त्यानंतर त्याचे समर्थक, मी त्यांना जातीचं कुठला रंग देत नाहीत, जातीचं नाव घेत नाहीत, की सगळेच म्हणजे सगळाच अख्खा वंजारी समाज त्यांच्या समर्थनार्थ नव्हता ना, कुठला अख्खा मराठा समाज त्यांच्या विरोधात होता, किंवा कुठलीही गोष्ट जातीत न बघता या केसला एक गुन्हेगाराच्या स्वरूपानं आपण बघूया। जे काही त्यांचे समर्थक होते, ज्या काही बाया तिथं डोकं आपटत होत्या, जे त्यांची आई, मला ते पटलं नाही, त्यांच्या आईने जे काही सांगितलं ना की माझ्या पोराला सोडा नाही तर हे करा, हे चुकीचं होतं, अत्यंत चुकीचं होतं। हे भावनिक स्वरूप जे द्यायचं काम केलं या खुनामध्ये, हे अत्यंत चुकीचं आहे। मग संतोष देशमुखाच्या आईने काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? आम्ही ह्या लोकांनी जे जे भावनिक सगळ्या गोष्टी करता येतील त्या केल्या, आणि ह्या राजकीय गोष्टीशिवाय होऊ शकत नाहीत। रस्त्यावर येऊन डोका आपटणाऱ्या बाया काय राजकीय दृष्टिकोनाशिवाय येणार नाहीत? मग कोण चालवत होतं यांचे हात? कशासाठी केलं जात होतं हे सगळं? आणि हे जे समर्थक जे उतरले होते, ज्यांना वाटत होतं की आमचे अण्णा निर्दोष आहेत, मग हे काय आहे जे आज सापडलं? ते काय आहे? हा पुरावा कुठून आला? कशासाठी या सगळ्या गोष्टी केल्या? खंडणीची प्रकरणं, याच्यातून जे काही या महाराष्ट्राचं आणि बीडचं राजकारण या लोकांनी सगळ्या ढवळून आणि वाटोळं करून टाकलं होतं, हे अत्यंत दुःखद आहे। आणि यांना पोचणारे कोण राजकीय हात आहेत त्यांच्या पण छडा लावावा लागेल। हे प्रकरण इथंच थांबवून चालणार नाही, कारण असे अनेक जण परत उभे राहतील। हे जे यातली सगळी लोक आहेत, जो सुदर्शन घुले असेल, तो चाटे असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हाताशी असणारा तो निलंबित केलेला PSI, हे पोलीस बघा कसे यांच्या हाताखाली कामं करतात। सगळेच पोलीस वाईट नाहीत, पण काही असे नालायक आहेत जे समाजाला वेठीस धरून, लोकांना वेठीस धरून, स्वतःच्या दिलेल्या पदाचा गैरवापर करून या गुंड्यांच्या आणि यांच्या सगळ्यांच्या नादाला लागून कित्येक करोडो रुपये कमवतात। तुम्ही आजही पोलिसांची, या सरकारी लोकांची, कधी काही विशिष्ट लोकांची म्हणतोय मी, काही विशिष्ट लोकांची संपत्ती जरा बघा हे साले किती पैसा कमवतात। यांचे पगार 60-70 लाख रुपयापर्यंत पगार, पण यांची कमाई कोट्यांमध्ये असते, कोट्यावधींमध्ये। का? कारण त्यांना अशी लोक पोचतात, हाताशी धरतात। ही जी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय ती व्हिडिओ आहे ज्या आवादा कंपनीमध्ये, या त्या सुदर्शन घुलेच्या ऑफिसमध्ये काय ते खंडणी मागायला आवादा कंपनीच्या इथे ही सगळी लोकं जमली होती, आणि यांचे समर्थन करताय। यांना तुम्ही आजही प्रश्न विचारताय की अजून आरोप सिद्ध झाले नाहीत, त्यांनी खूनच केलं नाही, मग हे कोण आहेत? हे जमलेले टोळकं कोण आहे? कुठून आले ही सगळी लोकं? वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत असणारी लोकं, तो कोण आंधळीन का भांदळे, तो अजून ज्याला गायब आहे वाटतं, अजून तो मिळत नाही आम्हाला। आणि हे बाकीचे सगळे पुण्यात सापडले। या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर पद्धतीने हाताळण्यात येत होत्या राजकीय दृष्टिकोनातून, पण ते आता हळूहळू उघड होतं आहे, उघड व्हावंच लागणार होतं, कारण लोक शांत बसणारी नव्हतीच। कारण खून झाला एका माणसाचा, मारून टाकले एका माणसाला, हत्या करून टाकले, आणि हे व्हिडिओ हा पुरावा देते की सगळे सामील होते त्याच्यामध्ये, सगळे लाईनीने सगळे सामील आहेत, हे सगळे एकत्र आहेत। कारण हा एक कोणी नाही आहे, नुसता घुलेन चाटे बेटे कोणी नाही आहे, त्या चाटेसोबत आजूबाजूची सगळी मंडळी आहे ज्यांनी हे सगळं मिळून प्रकरण केलेलं आहे। पोलीस त्यांचा शोध घेतीलच, निश्चित घेतील। अनेक लोक सांगतात की हेच सगळे आरोपी आहेत, अजून काही पुरावे सापडतील, पण हा व्हिडिओ यांचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या लोकांवरती अजून गाढा, मला असं वाटतं, संशय निर्माण करणारा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओनं वाल्मिक कराडच नाही, या बाकीच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार एवढं निश्चित, कारण हा एक सापडला आहे। अनेक जण सांगतात की देवेंद्र फडणवीस असो, ही बाकीचे सगळे धनंजय मुंडे वगैरे हे सगळे वाचवत आहेत त्यांना, पण तसं अजून तरी समोर आलेलं नाही आहे, आणि ते सत्य नसावं, कारण जर ते वाचवत असते तर या सगळ्या गोष्टी आता पुढं ओपन झाल्याच नसत्या। पण तसं जर काही असेल तर समाजानं लक्षात ठेवावं, लोकांनी धडा शिकवावा या मंत्र्यांना देखील।
पण तसं सध्या तरी नाही आहे आणि तसं कुठं दिसत नाही आहे. माझी वैयक्तिक विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही, तिथल्या स्थानिक काही नेत्यांना, तिथले काही स्थानिक मंत्री असतील बीडमधले, त्यांना देखील विनंती आहे की या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. ही अजून कोण कोण CCTVत सापडलेत, अजून यांचे CCTV बाहेर काढायचे सगळं असणार. मी तुम्हाला सांगतो, हळूहळू पोलिसांच्या फक्त तुम्ही हात सुट्टे करा, बघा हे कसे सगळे 5 दिवसात तुम्हाला आरोपी म्हणून सिद्ध होतील. 5 दिवसात लय वेळ लागणार नाही यांना सिद्ध व्हायला. आणि ही व्हिडिओ या सगळ्या प्रकरणावर एक महत्त्वाचा पुरावा, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि ही जी सगळी लोक आहेत, यांना का 22 दिवस पोसलं, यांना का 22 दिवस बाजूला ठेवलं, याचं उत्तरं सरकारनं द्यावीत आणि द्यायलाच पाहिजेत. आणि पोलीस यंत्रणेने देखील का यांना बाजूला ठेवण्यात आलं, कशासाठी? संतोष देशमुख हा काय कुठला मोठा मंत्री नव्हता त्याला मारायला नाही करायला, पण तुमच्या वाटेमध्ये कोणीतरी येतोय, लुडबुड करतोय म्हणून त्याला मारून टाकायचं. आणि हे जर असलं बीडचं राजकारण काही लोक जर दूषित करत असतील तर यांच्यावरती कठोर कारवाया झाल्या पाहिजेत. आणि अशा लोकांचं समर्थन करणारा समाज, अशा लोकांना पाठीशी घालणारी जी काही विशिष्ट लोक आहेत, त्याला मी कुठली जात लावत नाही, कुठल्या समाजावर बोट ठेवत नाही ना कोणावरती. जे कोणी समर्थक आहेत, ज्यांना वाटतंय की हे सगळे धुतल्या तांदळाचे आहेत, त्यांनी जरा डोक्यात जरा प्रकाश पाडावा, स्वतःच्या डोक्यात जरा प्रकाश पाडा की तुम्ही अशिक्षित आहात की सुशिक्षित आहात, तुम्ही कोणाला नक्की समर्थन करताय, तुम्ही नक्की काय करताय याचा विचार करा. आणि या महाराष्ट्राचं ग्रामीण भागातलं जे राजकारण दूषित होत चाललं ना दिवसेंदिवस, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि ते करायचं काम मला असं वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या येत्या 5 वर्षामध्ये करावं. कारण अत्यंत भीषण हे सगळं राजकारण चाललं ग्रामीण खेड्यातलं, खास करून ते राजकारण काही विशिष्ट लोक हलवतात. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी राजकीयदृष्ट्या न पाहता सामाजिकदृष्ट्या सोडवाव्यात आणि या सगळ्यांवरती कारवाई करावी. जर हे दोषी असतील आणि जर ठरले तर निश्चित यांच्यावरती कठोर कारवाई करावी. ती मी व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये हे सगळं टोळकं कसं जाताना आपल्याला दिसतंय आणि तो पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या मागून. ही व्हिडिओ पाहिलीत, सगळे कसे एक होते, हे सगळे कसे एक आहेत. संतोष देशमुखांना जेव्हा मारलं, त्यांची हत्या केली, एवढी भयंकर हत्या होती, मरत नाही, जीव जात नाही तोपर्यंत त्या माणसाला दांडकानी त्याने चोपलाय. म्हणजे काही जण सांगतात, तिथली मला अनेकांनी सांगितलं तर किती खोटं आहे खरं आहे, जेव्हा ते संतोष देशमुख मृत्युमुखी पडत होते, पाणी मागत होते, त्यांच्या तोंडात ही मुतलेत. इतकी घाणेरडी साले अवलादी, या इतक्या घाणेरड्या. त्याच्यामुळे यांच्यावरती कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. चला मागं हटायचं नाही कोणीच. या खुनाला, या प्रकरणाला कोणीही जातीय रंग लावू नये. मराठान, वंजारीन, OBC असा विरोधात कोणीही उभं राहू नये. कोणी हे प्रकरण एका गुन्हेगार आणि एका माणसाचा मृत्यू झाला, याच मला असं वाटतं चष्म्यातून प्रत्येकानं पाहावं. कधीच असं जातीचा रंग लावू नका इथून पुढे कुणाला. आणि असे जर खून आम्ही जातीत पाहायला लागलो ना तर सालं कुठलाही समाज स्थिर राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये जो काही पुरावा सापडला, अत्यंत धक्कादायक पुरावा आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी पहिला वेळ का लावला हा पुरावा शोधायला आणि अजून पुढचे पुरावे शोधायला, हे पहिलं तर प्रश्नचिन्ह आहे. आणि लवकरात लवकर या प्रकरणाला संपवून टाकावं आणि हे ज्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी, एवढंच मी फक्त तुम्हाला सांगतो.